नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार ही क्रिया पाहणार आहोत. गुणाकारामध्ये 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. त्यातलं पहिलं गणित पाहूया. 45 गुणिले 6. 45 गुणिले 6. गुणाकार करण्यासाठी आपले पाडे पाठ पाहिजेत. आता 6चा पाडा 5 पर्यंत म्हणणे म्हणजे 6ने 5ला गुणणे. 6 पंचे 30. तर 30 या संख्येतील एकक स्थानचा अंक इथे लिहायचा आणि दशक स्थानचा अंक हातचा म्हणून द्यायचा. 30 मधला 0 लिहिला, हातचाले 3. आता 6ने 4ला गुणायचं. 6 चौक 24. तर 24 मध्ये हे मिळवायचे, त्यांचा गुणाकार करायचा नाही, मिळवायचे. मग 6 चौक 24 अधिक 3 किती होतात? 27. मग आपला 45ला जर 6ने गुणलं तर उत्तर किती आलं? 270. आता याच्यामध्ये 45 हा गुण्य, 6 हा गुणक आणि 270 हा काय आला? आपला गुणाकार. आता दुसरं गणित पाहूया. 87 गुणिले 3. याप्रमाणेच करायचं. 3ने 7ला गुणायचं म्हणजे 3चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 3 7 21. 1 इथे लिहायचा, हातचाले 2. 3चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा. 3 8 24. 24 मध्ये 2 मिळवायचे. 24 अधिक 2 किती होतात? 26. आपला उत्तर किती आलं? 261. तर तिसरं गणित पाहूया. 75 गुणिले 5. 5ने 5ला गुणायचं. 5 5 25. हातचाले 2. 5 7 35. 35 आणि 2 37. एकदम सोपं आहे पहा. आता आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे पाहूया. आता गणित पाहूया. 37 गुणिले 27. आता इथे काय करायचं? 27 या संख्येतील एकक स्थानी गुणून घ्यायचं. 7ने 7ला गुणायचं. 7 7 49. हातचाले 4. 7 त्रिक 21. 21 अधिक 4. 21 आणि 4 किती? 25. आता हे एकक स्थान, हे दशक स्थान. दशक स्थानी गुणताना मात्र इथे 1 0 द्यायचा. दशक स्थानी गुणताना किती शून्य द्यायचे? 1. आणि आता गुणाकार करायचा. 2 7 14. हातचाला 1. 2 त्रिक 6. 6 मध्ये 1 मिळवायचा, किती आला? 7. आता यांची काय करायची? बेरीज. गुणाकारामध्ये काय करायचे असते? बेरीज. आता 9 0 9. 5 आणि 4 9. 7 आणि 2 9. आपलं उत्तर आलं 999. त्याचप्रमाणे आता हे दुसरं गणित पाहूया. 2 ने 7ला गुणूया. 2 7 14. हातचाला 1. 2 सक 12. 12 अधिक 1 13. तर दशक स्थानी गुणायचे 9ने. त्याच्या अगोदर 1 0 द्यायचा. 9 7 63. हातचाले 6. 9 सक 54. 54 मध्ये 6 मिळेल. 54 आणि 6 किती बरं? 60. अंक एकाखाली एक अंक अशी व्यवस्थित लिहून घ्यायचे म्हणजे गुणाकार चुकत नाही. आता यांची बेरीज करूया. 4 अधिक 0 4. 3 अधिक 3 6. 1 अधिक 0 1. आणि 6चे 6 जसेच्या तसे, कारण इथं अंक ॲड करण्यासाठी आपल्याकडे नाही. उत्तर आलं 6164. आता 60 गुणिले 24. आता इथं 0 आहे पहा. इथे पण प्रथम एकक स्थानी गुणून घ्यायचं. 4ने 0ला गुणल्यानंतर गुणाकार 0 येतो, किंवा कोणत्याही संख्येने 0ला गुणले तर गुणाकार 0 येतो. 0नेही कोणत्या संख्येला गुणले तरी गुणाकार मात्र 0च येतो. त्यामुळे 4 0 0. आता 4ने 6ला गुणायचं. 4 सख्ख 24. आता इथं आपण 24 जसेच्या तसे लिहिले, कारण पुढे गुणण्यासाठी संख्या संपलेली आहे. आता दशक स्थानी गुणायचंय. दशक स्थानी गुणताना आपल्या इथं 0 द्यायचा. इथं 0 आहे म्हणून इथे घोळ करायचा नाही. 2 0 0. 2 6 12. इथं पण पूर्ण आपण संख्या लिहून घेतली, कारण पुढे संख्या संपलेल्या आहेत. आता जी बेरीज करूया. 0 अधिक 0 0. 4 अधिक 0 4. 2 अधिक 2 4. 1 जसाच्या तसा. किती गुणाकार आला? 1440. अशा प्रकारे आज आपण
2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे आणि 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं हे अभ्यासलेले आहे. धन्यवाद.